हाय, मी ध्रुवी. हे पहा, मला ना सार्थक दादा नीलपेंट लावत आहे, कारण आता लग्नाच्या गडबडीत मम्माला काही वेळ नाही. मग म्हटलं चला सार्थक दादाकडूनच लावून घ्यावी, आणि त्यांनी हे छान लावली बरं. आज ना आत्तूकडे परड्या भरण्याचा कार्यक्रम होता, त्यामुळे मम्माची आणि सर्वांची सकाळपासूनच तयारी चालू होती. मग नंतर सगळी तयारी झाली आणि इकडे परड्या भरण्याचा कार्यक्रमही सुरू झाला. आणि हे सर्व तर मी फर्स्ट टाईमच पाहत होते, आणि या सर्व गोष्टी अनुभवायला मला तर खूप छान वाटत होतं. परड्याचा कार्यक्रम झाल्यावर आम्ही आमच्या दाजींची मळी काढून घेतली, आणि हे पहा, आतून त्या तर मळी काढत होत्या आणि मलाही शिकवत होत्या. मीही हळूहळू शिकत होते. आणि तुम्हाला सांगते, लग्नाचे एवढे सगळे रिच्युअल्स करून मला तर कंटाळा आला. मग काय, मम्माने मला जेवण भरवलं आणि झोपीही घातलं. आणि तुम्हाला सांगते, मस्त एक झोप घेतली आणि उठल्यावर पाहते तर काय, मम्माने लगेच मला रेडी करायला घेतलं, कारण संध्याकाळी आम्हाला मेहंदीच्या फंक्शनला जायचं होतं. हे पहा, मला रेडी करण्यासाठी मम्माची कशी कसरत चालली आहे. तुम्हालाही रेडी करायला तुमच्या मम्माची अशीच कसरत चाललेली असते का? नक्की कमेंट करून सांगा. मग छान असं रेडी होऊन आम्ही मेहंदीच्या फंक्शनसाठी निघालो. पण तिकडे पोहोचताच माझी अशी रडरड चालू होती आणि मी डॅडींना असं त्रास देत होते. आमच्या दाजींना इकडे मेहंदी काढत होते, आणि त्यांची मेहंदी तर मला फारच आवडली. जरी मला मेहंदी आवडली असेल ना, पण मी काही शांत बसत नव्हते बरं का. माझं त्रास द्यायचं काम चालूच होतं. मग थोड्याच वेळात मेहंदीचा फंक्शनही सुरू झाला. मग आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले आणि पटकन घरी यायला निघालो, कारण मी त्रास देत होते. असो, आजसाठी एवढंच. चला तर मग आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आणि नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करा. ओके, बाय, स्टे ट्यून.